ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मी पहिले पारंपरिक शेती करत होतो व त्यासोबत गवंडी कामसुद्धा करत होतो. पण मला शेतीमध्ये काहीतरी नवीन करायचे होते, म्हणून मी शेतीला जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालन चालू केले. मला मधमाशी पालनाची माहिती ॲग्रोवनमधून मिळाली व मी 2 पेट्या स्वखर्चाने विकत घेऊन सुरुवात केली. कोणतेही प्रशिक्षण न घेता मी 2009ला सुरुवात केली. त्यानंतर मधमाशी पालन हळूहळू शिकत गेलो व मधमाशी पालन चालू झाले. 2016ला KVKमध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली व KVKचे शास्त्रज्ञ श्री नेमाडे सर, श्री मगर सर यांच्याशी संपर्क आला व त्यांच्या मार्गदर्शनात पुन्हा नव्याने मोठ्या प्रमाणात मधमाशी पालनाला सुरुवात झाली. तसेच कोणतेही मधाचे उत्पन्न न घेता माशाची विभागणी करून मधमाशाच्या पेट्या वाढवत जाऊन संपूर्ण विदर्भामध्ये फळबागायतदार शेतकरी यांना परागीकरणासाठी मधमाशाची विक्री करू लागलो. तसेच संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्याबरोबर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग यांनासुद्धा मधमाशाच्या पेट्या पुरवठा करू लागलो. तसेच आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनासुद्धा परागीकरणासाठी किरायाने मधपेट्या देत आहो. मी अजूनपर्यंत तरी मधाचं उत्पन्न घेतलं नाही, पण निव्वळ मधमाशाचे विभागणी करून वर्षाला 200 पेट्यापर्यंत मधमाशा विक्री करत आहो. ह्या व्यवसायाची सुरुवात करताना मला महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योगचे सहकार्य तथा कृषी विज्ञान केंद्राचे सहकार्य लाभले. माझ्याकडे 5.5 एकर कोरडवाहू शेती आहे आजच्या परिस्थितीत, पण येथून पलीकडे मी फक्त मधमाशापूरक पीक घेण्याचा मानस आहे. मधमाशाचीच विक्री करून, कोणतेही मध न घेता विक्री करून मधमाशा कशा वाढवता येईल हाच प्रयत्न राहील माझा. शेतकरी बांधवांनो, आज आपण आमचे प्रगतशील मधमाशी पालक श्री बंडू कोंडूजी मोहुर्ले, राहणार चिखलगाव, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांच्या मधमाशी पालन या युनिटला भेट देण्यासाठी इथे आम्ही आलेलो आहोत. आणि बंडूभाऊ मोहुर्ले हे गेल्या 2016 पासून प्रगतशील मधपाळ म्हणून कार्यरत आहेत आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्या मधमाशांच्या वसाहती ते पुरवत आहेत, त्यांचा पुरवठा करत आहेत. याशिवाय खादी ग्रामोद्योग यांचेसुद्धा ते अधिकृत विक्रेतेसुद्धा आहेत. तर शेतकरी बांधवांनो, मधमाशी पालन हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला माहीत आहे की मधमाशा या निसर्गातील अविभाज्य घटक आहे आणि त्यांचं या आपल्या निसर्गामध्ये जे काही देणं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे ह्या मधमाशा आपल्या शेती पिकांचं उत्पादन सरासरी 30 ते 40% सुद्धा वाढवून देतात त्यांच्या परागीभवनातून.
आणि या मधमाशांचं पालन जर आपण केलं तर या व्यतिरिक्तसुद्धा आपण या मधमाशांपासून मध निर्मिती करू शकतो, पराग निर्मिती करू शकतो, त्याबरोबरच राजान्न निर्मितीसुद्धा करू शकतो। या व्यतिरिक्त मेणाचं सुद्धा उत्पादन आपण घेऊ शकतो। आणि एवढंच काय तर या मधमाशांपासून मिळणारं मधमाशीचं विषसुद्धा निर्मिती आपण करू शकतो। परंतु सध्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर या मधमाशांच्या ज्या प्रजाती आहेत संपूर्ण जगभरामध्ये जर आपण बघितलं तर निसर्गामध्ये 20,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, परंतु मानवाला 8 प्रजातींची ओळख पटलेली आहे। त्यापैकी फक्त 43 उपप्रजाती ज्या आहेत त्या आपल्या परिचयाच्या झालेल्या आहेत। आणि या मधमाशांच्या प्रमुख 5 प्रजाती जर आपण बघितल्या तर त्यामध्ये सातेरी मधमाशी, युरोपीय मधमाशी, पोयाची मधमाशी, त्यानंतर काटेरी मधमाशी, त्याचबरोबर आग्या मधमाशा, अशा मधमाशांचे 5 प्रकार पडतात। त्यामध्ये बंडू कोंडूजी मोहुर्ले हे जे प्रगतिशील शेतकरी आहेत, हे प्रगतिशील मतपाळ आहेत, हे सातेरी मधमाशी म्हणजेच ॲपेस सिरिना इंडिका या मधमाशांचं पालन ते करत असतात। आणि या मधमाशांचं जर आपण आयुष्यमान बघितलं तर सर्वसाधारणपणे या मधमाशांच्या आयुष्यामध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात। आता अंडीचं जेव्हा अंडी उबतात तेव्हा या अंडीमधून उबून अळ्या बाहेर पडतात आणि या अळ्यांचा कालावधी हा 5 ते 6 दिवसांचा असू शकतो। त्यानंतर त्या कोशावस्थेमध्ये जातात। कोशावस्थेमधून पुढे जेव्हा राणी माशीचा जन्म होतो तेव्हा सर्वसाधारणपणे 16व्या दिवशी म्हणजे राणी मधमाशीने अंड घातल्यापासून 16व्या दिवशी या राणी माशीचा जन्म होत असतो। 21 दिवसानंतर कामकरी मधमाशींचा जन्म होतो आणि 24 दिवसानंतर नर मधमाशांचा जन्म होतो। तर हा झाला मधमाशांचा आयुष्यक्रम। आणि या मधमाशांचं प्रौढ आयुष्य जर आपण बघितलं तर प्रौढ कामकरी मधमाशी जी आहे ती सर्वसाधारणपणे फक्त 3 ते 6 महिने जीवन जगते। त्याचबरोबर नर मधमाशा ज्या आहेत ह्या सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 महिने आयुष्य जगतात आणि राणी मधमाशी सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 वर्ष किंबहुना 2 वर्षांपर्यंतसुद्धा तिचं आयुष्य असू शकतं। मधमाशांच्या वसाहतीमध्ये 3 महत्त्वाचे घटक आहेत। त्यामध्ये पहिला घटक म्हणजे राणी मधमाशी। राणी मधमाशी तिच्या वसाहतीमध्ये एकुलती एक असते। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे कामकरी मधमाशी। कामकरी मधमाशी ह्या एका वसाहतीमध्ये हजारोच्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच काय तर उघड्या डोळ्यानं एखाद्या वसाहतीमध्ये एखाद्या पोळ्यामध्ये ज्या आपल्याला मधमाशी पाहायला मिळतात ह्या सर्व कामकरी मधमाशा असतात। त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे नर मधमाशी। नर मधमाशा ज्या आहेत तर ह्या मधमाशा आपण जर बघितलं तर यांचा जन्म अफलित अंड्यांमधून होत असतो। आणि सर्वसाधारणपणे या नरमाशांना एकच काम निसर्गानं दिलेलं आहे, ते म्हणजे राणी मधमाशीसोबत मिलन करणे आणि आपला पुढचा वंशावळ वाढवणे। त्यानंतर नरासोबत मिलन केलेली राणी मधमाशी ही तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये दररोज 500 ते 1000 अंडी घालत असते आणि त्या अंडींपासून पुन्हा या मधमाशांची संख्या वाढायला सुरुवात होते। आणि जेव्हा आपण मधमाशी पालन करतो तेव्हा या मधमाशी पालनातून आपण आपल्या पिकांचं परागीभवन करू शकतो। वेगवेगळ्या उत्पादनांचं उत्पादन आपण घेऊ शकतो, ज्यामध्ये मध, पराग, मेण, रोंगण, राजान्न आणि मधमाशीचे विष अशा वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादनसुद्धा आपण या मधमाशी पालनातून करू शकतो। शेतकरी बांधवांनो, मधमाशी पालन हे आता काळाची गरज झालेली आहे आणि या मधमाशी पालनाकडे आपण मोठ्या संख्येनं वळणं अतिशय गरजेचं आहे। आणि मधमाशी पालन करण्यासाठी आपल्याला मधमाशीला पूरक वनस्पती किंवा पिकांची लागवड जर आपण केली तर आपण मधमाशी पालन अतिशय कमी खर्चामध्ये सुद्धा आपल्या भागामध्ये करू शकतो। यासाठी आपल्याला तेलवर्गीय पिकं आहेत, ज्यामध्ये सूर्यफूल, मोहरी, जवस, त्यानंतर इतर ज्या पिकांचा आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये सोप, ओवा यासारख्या पिकांचा सुद्धा आपण समावेश करू शकतो। एवढंच काय तर उन्हाळ्यामध्ये आपण उन्हाळी तिळांची लागवड करतो, तर या उन्हाळी तिळाचा सुद्धा वापर आपल्याला मधमाशी पालनासाठी करता येऊ शकतो, जेणेकरून आपल्याला या मधमाशांपासून आपल्याला मधाची निर्मिती करता येईल आणि त्याशिवाय आपल्याला या मधमाशी पालनातून पिकांचं परागीभवनसुद्धा
करून घेता येईल आणि पिकाचं उत्पादनसुद्धा 30 ते 40% आपल्याला वाढवता येईल. आणि या मधमाशांच्या पालनातून आपल्याला एक शेतीपूरक व्यवसायसुद्धा निर्मिती करता येऊ शकते आणि या शेतीपूरक व्यवसायातून आपण 5 ते 10 लोकांना रोजगार पुरवू शकतो. आमची माती आमची माणसं. तर शेतकरी बांधवांनो, आपण या मधमाशांविषयी माहिती घेत आहोत. युरोपीय मधमाशा ह्यासुद्धा आपण पालन करू शकतो. जसं मी आपल्याला याआधी सांगितलं की सातेरी मधमाशांचं पालन आपण करू शकतो, त्याचप्रमाणे आपण युरोपीय मधमाशांचं सुद्धा पालन करू शकतो. सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी या 2 मधमाशांचा जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं, सातेरी मधमाशांपासून आपल्याला वर्षाकाठी 6 ते 8 किलो मधाची निर्मिती होते, तर युरोपीय मधमाशांपासून आपल्याला सरासरी 15 ते 30 किलो मध एका वसाहतीपासून एका वर्षाला आपण मिळवू शकतो. त्यामुळं आपल्याला कोणती मधमाशी निवडावी हे सुद्धा आपण ठरवू शकतो. जर आपल्या आजूबाजूला जंगली प्रदेश असेल, एखादं जंगल असेल आणि त्या जंगलामध्ये काही जंगली वनस्पती असतील, तर अशा वेळेला आपण या जंगलामध्ये सातेरी मधमाशांचा सुद्धा वापर करू शकतो. परंतु आपल्या आजूबाजूला जर तेलवर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण युरोपीय मधमाशांची सुद्धा निवड करू शकतो. सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी यांच्या बाबतीत तर आपण माहिती घेतलीच, परंतु पोळ्याची मधमाशी ही सुद्धा आपल्याला आपल्या राहत्या घरीसुद्धा या मधमाशाचं पालन आपल्याला करता येतं. कारण पोळ्याची मधमाशी जी आहे, जिला आपण ट्रायगोना मधमाशी असं संबोधतो, या मधमाशा चावत नाहीत. त्यामुळं यांचं आपल्याला संगोपन आपण आपल्या किचन गार्डनच्या अनुषंगानं सुद्धा करू शकतो. आणि त्यानंतर ज्या आपण बघतो 2 प्रजाती आहेत, त्यामध्ये काटेरी मधमाशी आणि आग्या मधमाशी. तर या 2 प्रकारच्या मधमाशांचं पालन आपल्याला करता येत नाही, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण या मधमाशांपासून मध संकलन करू शकतो आणि या मध संकलनातून आपण एक चांगला शेतीपूरक व्यवसायसुद्धा तिथे उभारू शकतो. त्यामुळे या 5 प्रजातींपैकी कोणत्या प्रजातीवर आपल्याला काम करायचं आहे ते सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला या मधमाशी पालनाची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळवणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण या मधमाशांचं प्रशिक्षण घेऊ तेव्हा आपल्या मनातील मधमाशांबाबतची जी भीती आहे ती आपली भीतीसुद्धा दूर होईल. आपण मधमाशी पालन करत असताना जेवढं चांगल्या पद्धतीनं या मधमाशांची हाताळणी आपण करू तेवढ्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या मधमाशा आपल्याला तिथे आधार देतात आणि त्यापासून आपण या शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात करू शकतो. आणि त्यासाठी खादी ग्रामोद्योग आहे, कृषी विज्ञान केंद्र आहे, कृषी विद्यापीठ आहे, यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला प्रशिक्षणं मिळतात. तर ही प्रशिक्षणं आपण पूर्ण करून नंतर या मधमाशी पालन या व्यवसायाला आपण सुरू करू शकता. या मधमाशी पालनातून आपण जे विविध उत्पादन घेणार आहोत त्या उत्पादनाचा आपण स्वतःचा ब्रँडसुद्धा विकसित करू शकतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की बऱ्याच मधमाशी पालक हे स्वतःचा ब्रँड उभारत आहेत आणि त्यांच्या या ब्रँडला बऱ्याच ठिकाणावरून चांगली मागणीसुद्धा मिळताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी मधमाशी पालन या व्यवसायाकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो, आपण बघतो की मधमाशी पालन म्हटलं की फक्त मध निर्मिती एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहतो, परंतु या मधमाशांपासून मी जसं आपल्याला सांगितलं परागीभवन ही सेवासुद्धा आपण पुरवू शकतो. सर्वसाधारणपणे 1500 रुपये ते 2000 रुपये प्रति वसाहत याप्रमाणे आपण ह्या मधमाशांच्या वसाहतीसुद्धा भाडेतत्वावरती परागीभवनासाठी आपण देऊ शकतो. आणि या परागीभवनातून सुद्धा एक चांगला व्यवसाय आपल्याला मधमाशी पालनातून मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मधमाशी पालन करत असताना आपल्याला परागीभवन सेवा द्यायची आहे की मध निर्मिती करायची आहे हा विचार करून नीट समजून आपण या व्यवसायाकडे गेलं पाहिजे. आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांनो, मधमाशी पालन करत असताना आपल्याला आपली विशेष खबरदारीसुद्धा घ्यावी लागेल. त्यासाठी मधमाशी पालकांचे काही अंगरक्षक कपडे असतात,
ते अंगरक्षक कपडे परिधान करूनच आपण मधमाशांची हाताळणी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मधमाशांची हाताळणी करत असताना अतिशय हळुवारपणे अलगदपणे या मधमाशांची हाताळणी करणं गरजेचं आहे. जेवढी मैत्री आपण या मधमाशांशी करू तेवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये ह्या मधमाशा आपल्याला आधार देतात आणि कधीही त्या वसाहत सोडून जात नाहीत. परंतु आपली हाताळणी जर व्यवस्थित नसेल तर अशा वेळेला ह्या मधमाशा त्यांच्या वसाहतीतून पलायन करू शकतात. त्यामुळं आपण या मधमाशी पालनाचं एक उत्कृष्ट प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा मिळवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि जर आपण या मधमाशी पालनाकडे बघितलं तर आपल्या मनातली भीती ही काढणं गरजेचं आहे. कारण आपल्या मनामध्ये एक समज आहे की ह्या मधमाशा आपल्याला डंक करतात आणि त्यामुळे आपण या व्यवसायाकडे वळत नाही. परंतु आपण जर प्रशिक्षण घेतलं तर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बंडू मोहुर्ले या आमच्या प्रगतशील मधमाशी पालकांसारखं सुद्धा तुम्ही या मधमाशी पालना व्यवसायाला सुरुवात करू शकता. आता हे मधमाशी पालन व्यवसायामध्ये जी अंगरक्षक कपडे मी तुम्हाला सांगितलीत त्या व्यतिरिक्तसुद्धा इतर उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये मध काढणी यंत्र आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर धुरी यंत्र आहे. मधमाशा जर ह्या आक्रमक असल्या तर अशा परिस्थितीमध्ये आपण धुरीयंत्र वापरलं पाहिजे जेणेकरून या मधमाशांना कुठलीही हानी न पोहोचवता आपण ह्या मधमाशा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. त्याचबरोबर पटाशी असतात. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मधमाशांच्या वसाहती उघडतो तेव्हा त्या वसाहतीमधील ज्या फ्रेम्स असतात चौकटी असतात त्या एकमेकाला चिटकलेल्या आपल्याला दिसतात. तर अशा वेळेला आपल्याला ह्या फ्रेम काढण्यासाठी पटाशी म्हणजे त्याला हाईव टूल आपण म्हणतो या हाईव टूलचा वापर करून आपण या मधमाशांच्या वसाहती चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बिव्हेल म्हणजेच आपल्या चेहऱ्याचं सुरक्षा मिळावी म्हणून बिव्हेल असतात. एक मुकुट असतो जो आपल्याला आपल्या डोक्यामध्ये परिधान करावा लागतो जेणेकरून आपल्या तोंडाला किंवा डोळ्याला मधमाशा ह्या डंक करत नाहीत. तर अशा अंगरक्षक साधनांचा वापर करून आपण मधमाशी पालनाला सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर मध काढणी यंत्र जे आहे हे मध काढणी यंत्र आपल्याला स्टेनलेस स्टील किंवा जर्मन अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनलेलं आपल्याला मिळतात. ते बाजारात सहज उपलब्ध आहेत. तर अशा मध काढणी यंत्राचा वापर करून आपण मध काढू शकता आणि आपल्या मधमाशी पालनातून मध निर्मितीला आपण सुरुवात करू शकता.